लाडक्या ताईंनो, तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये आले, त्यानंतर एप्रिल महिन्याचे पण 1500 रुपये आले. आणि आता खुशखबर लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. हे बघा, सर्वप्रथम आपल्या चॅनलवर मे महिन्याचे 1500 रुपये पण आता तुम्हाला पहिले मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले, त्यानंतर लगेच 2 दिवसात एप्रिलचा पण हप्ता येऊन गेला होता. म्हणजे या 2 महिन्याचे तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले, बरोबर ना? परंतु हे 3000 रुपये जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींनो आता मे महिन्याचे 1500 रुपये पण काय आहे अपडेट सर्व सांगतो. आणि महत्वाचं, जरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नसेल, हा मे महिन्याचा पण हप्ता आलेला नसेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो मी काय झालेलं आहे. की बघा, या 2 महिन्याचे तर पैसे आले, मार्च आणि एप्रिलचे. भरपूर बहिणींना हे 2 महिन्याचे 1500 प्रमाणे 3000 रुपये येऊन गेले. परंतु काही बहिणींना हे हप्तेच आलेले नाहीत, अजून हे हप्तेच आलेले नाहीत. भरपूर बहिणींना मार्च हप्ता पण आलेला नाही, एप्रिलचा हप्ता पण आलेला नाही. हे बघा, तुम्हाला जरी हप्ता आलेला नसेल, तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया पण जमा झालेला नसेल ना बहिणींनो, फक्त ही अपडेट बघा, फक्त ही अपडेट बघा. तुमच्या खात्यामध्ये ज्या ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये केव्हा हप्ता जमा होणार आहे त्याची अपडेट सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, पहा आता संपूर्ण माहिती. हे पहा, आता लक्षपूर्वक बघा मी काय सांगत आहे. मार्च महिन्याचे 1500 रुपये आले पहिले, 21वा हप्ता होता तो, आणि एप्रिलचा 22वा हप्ता होता. पहिले काय झालं, मार्च महिन्याचे 1500 रुपये होऊन गेले. हे मार्च महिन्याचे 1500 रुपये आल्यानंतर त्यानंतर मार्च महिन्याचेच 1500 रुपये आले असं वाटत होतं. परंतु 2-3 दिवसानंतर लगेच एप्रिलचे पण 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आले. म्हणजे या 2 महिन्याचे 3000 रुपये येऊन गेले. 1500 3000 रुपये सर्वांना मिळून गेले. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये पण आता लाडक्या बहिणींनो, या संदर्भात महत्वाची अपडेट आपण आता इथे बघणार आहोत. हे बघा, मे महिन्याचे 1500 रुपये संदर्भात खुश खबर आहे, खुश खबर. ओके, चला ही अपडेट तर तुम्हाला भेटणारच आहे. ज्या बहिणींना हे वरील 3000 रुपये आले, 1500 मार्चचे आणि एप्रिलचे, ज्या बहिणींना मिळाले ना, तुम्हाला मिळाले ना बहिणींनो, कमेंट करून सांगा. जरी तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आले असतील ना, तरच तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये. लक्षात आलं? 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला आले असतील तरच तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये. ओके, आणि आता मी सांगतो, ठीक आहे, ज्या बहिणींना वरील 2 महिन्याचे हप्ते आलेले आहेत त्यांना मे महिन्याचा हप्ता, परंतु काही बहिणींना तर हे 2 महिन्याचे हप्तेच आले नाहीत ना, मार्च आणि एप्रिलचे, तर त्या बहिणींना कसे मिळणार, केव्हा मिळणार, बघा ती माहिती सांगतो मी आता. काय झालेलं आहे लाडक्या बहिणींनो, की ई-केवायसी करायला सांगितलं होतं, बरोबर ना? लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे. ई-केवायसी करायला सांगितली होती, तुम्ही केली होती, बरोबर. ई-केवायसी मान्य आहे, तुम्ही केली होती, संपूर्ण बरोबर तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिली होती, डॉक्युमेंट्स बरोबर दिली होती, कागदपत्रे बरोबर दिली होती. परंतु मिस्टेक काय झाली, जे प्रश्न विचारण्यात आले होते ई-केवायसी मध्ये ते काही बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले, त्यामुळे हप्ते थांबले आणि ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली होती. 30 एप्रिलची मुदत संपली, त्यानंतर भरपूर बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केली, परंतु काही बहिणींनी ई-केवायसी दुरुस्तीच केली नाही. आणि हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. ई-केवायसी केलीच नाही आणि ज्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती पण केली नाही, काही बहिणींनी तर ई-केवायसी केलीच नाही आणि काही बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती पण केली नाही, अशा संपूर्ण बहिणींचा आकडा आता 70 लाख वरती आलेला आहे. ओके, म्हणजे 70 लाख हा आकडा कोणाचा आहे, ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, किंवा काही बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे, काही बहिणींजोड 4 व्हीलर 4 चाकी वाहन आहे, काही बहिणी 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत, तसेच काही सरकारी कर्मचारी आहेत, इन्कम टॅक्स भरतात, तर हा संपूर्ण आकडा त्यांचा आहे 70 लाख पर्यंत. आणि हा 70 लाख जो आकडा आहे ना, हा अपात्र लाडक्या बहिणींचा आहे. म्हणजे या 70 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे, समजलं, बंद करण्यात आलेला आहे. जरी आता तुम्हाला हे 2 महिन्याचे पैसे आले नसतील तर तुमचा पण हप्ता बंद केलेला असेल शासनाने, कारण तुम्ही निकषात बसत नाही, त्यामुळे तुम्हाला अपात्र केलं असेल लाडक्या बहिणींनो. समजलं तुम्हाला? जे आहे ते सांगत आहे मी, परंतु माझ्या माहितीनुसार डायरेक्टली ई-केवायसी मुळे लाडक्या बहिणींना अपात्र करायला नको पाहिजे होतं, कारण जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यामध्ये काही बहिणींकडून, आता बघा,
ग्रामीण भागातील महिला असतात, त्या ग्रामीण भागातील महिला कसं काय ते पर्याय बरोबर करतील, आता दुरुस्ती कसं काय करतील. आणि महत्वाचं जी वेबसाईट होती ती वेबसाईट पण पूर्णपणे एकदम जाम चालत होती, एकदम जाम चालत होती. म्हणजे व्यवस्थितपणे पर्याय दुरुस्ती पण करता येत नव्हतं लाडक्या बहिणींना. त्यामुळे भरपूर बहिणींची केवायसी राहिली आणि त्यामुळेच त्या बहिणींना आता हे हप्ते मिळत नाही. आणि त्यामुळेच त्या बहिणी आता कमेंट बॉक्समध्ये म्हणतात की सर आम्हाला तर हप्त्याच आला नाही, बाकीच्यांना हप्ता आला, बाकीच्यांना 2 महिन्याचे पैसे पडून गेले, आम्हाला तर 1 रुपया पण मिळाला नाही. तर भरपूर बहिणी कमेंट करत आहेत. परंतु बघू शासन यावरती काय निर्णय घेतं, काही नाही, लवकरच कळेल. परंतु आतापर्यंत जी माहिती आपल्याकडे आलेली आहे, 70 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. 70 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे. चला आता बघा मे महिन्याचा हप्ता संदर्भात अपडेट. आता जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. आता ज्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे, ज्यांना हप्ता आलेला नाही, तर त्यांचा हप्ता त्यांना भेटेल का? तर बघा या संदर्भात तर कुठलीही अपडेट आपल्याकडे आता सध्या तरी आलेली नाही, परंतु या संदर्भात अपडेट आल्यावर नक्कीच तुम्हाला सांगेल, मी नक्कीच सांगेल त्या संदर्भात अपडेट आल्यावर. परंतु त्या संदर्भात अजून अपडेट आपल्याकडे आलेली नाही बहिणींनो. ओके, हा जरी शासनाने जरी निर्णय घेतला तर मग चांगली बात आहे. जरी अपात्र बहिणींचं जरी काही थोड्या चूकमुळे जर त्यांना अपात्र करण्यात आले असेल, त्यांना पुन्हा पात्र करण्यात आलं तर खूप बरं होईल. बघू, आता शासनाला पण विनंती आहे की पडताळणी अजून डबल करायला पाहिजे बहिणींची. जेवढ्या बहिणी अपात्र झाल्या त्यांची पुन्हा एकदा पडताळणी करायला पाहिजे. काही बहिणींचं पास होऊन पण, म्हणजे पास होऊन सर्व काही गोष्टी पास होत्या, कागदपत्रे संपूर्ण पास होते, सर्व गोष्टी बरोबर होते, सर्व बहिणी म्हणजे बाकीच्या बहिणी पात्र होत्या त्यामध्ये, त्या बहिणींचा पण हप्ता जरी बंद झालेला असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा पडताळणी करायला पाहिजे. ठीक आहे, बघू. चला आता मे महिन्याचे 1500 रुपये संदर्भात महत्वाचे अपडेट बघा. आता तुम्हाला बघा काय झालं की पहिले मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले आणि त्यानंतर मार्च महिन्याचे 1500 रुपये खात्यामध्ये जमा झाल्यानंतर लगेच 2 दिवसानंतर एप्रिलचा हप्ता पण येऊन गेला. म्हणजे 2 महिन्याचे 1500 मिळून गेले, म्हणजे 3000 रुपये मिळून गेले. ठीक आहे, तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला, एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला, आता राहिला मे महिन्याचा हप्ता. आता हा मे महिन्याचे 1500 रुपये पण संदर्भात काय अपडेट आहे चला सांगतो. हे बघा, आता बोललं जात आहे की मे महिन्याचे पण 1500 रुपये तुम्हाला मिळतील आणि मे महिन्याच्या शेवटी मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं बोललं जात आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगतो इथे 2 महिन्याचे जे तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले, आता काय होतं, ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात न येता त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येतो. त्यामुळे बघा, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे थांबलेले होते ते या मे महिन्यात मिळाले, बरोबर ना. म्हणजे या 2 महिन्याच्या पुढील महिन्यात, समजलं तुम्हाला. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलमध्येच यायला पाहिजे होता, परंतु काही कारणास्तव हा हप्ता थांबलेला होता मार्च महिन्याचा. आणि त्यानंतर एप्रिल महिन्याचा पण हप्ता थांबून गेला आणि त्यानंतर मे महिना सुरू झाला. काही जणांना तर वाटत होतं की हा हप्ता बंद झाला की काय, योजना बंद झाली काय, परंतु योजना वगैरे बंद झाली नव्हती. काही कारणास्तव हा जो मार्च महिन्याचा हप्ता होता तो एप्रिलमध्ये देण्यात आला नाही आणि एप्रिलचा हप्ता पण त्या एप्रिलमध्ये देण्यात आला नाही. परंतु हे 2 महिन्याचे हप्ते त्याच्या पुढील महिन्यात म्हणजे मे महिन्यात देण्यात आले. म्हणजे तुम्हाला मार्चचे 1500 रुपये आणि एप्रिलचे 1500 रुपये हे 2 महिन्याचे 3000 रुपये येऊन गेले, बरोबर ना बहिणींनो. बघा आम्ही काय सांगत आहे, लक्षपूर्वक आहे का. आता तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो. काय होत आहे की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात नाही तर त्याचा पुढील महिन्यात हप्ता येत आहे. त्याचमुळे आता या मे महिन्याचे पैसे किंवा मे महिन्याचा जो काही हप्ता आहे 1500 रुपयाचा, तो चान्सेस कमी आहेत की या मे महिन्याच्या शेवटी मिळेल. हा, मी तुम्हाला सांगतो, मे महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पुढील महिन्यात येणार आहे. म्हणजे मे नंतर जून, जून महिन्यात तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मे महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो. कारण काय होतं, ज्या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात नाही येतात, त्याच्या पुढील महिन्यात हप्ता दिला जात आहे लाडकी बहीण योजनेचा. आलं तुमच्या लक्षात. तर ही फारच महत्वाची अपडेट होती. आणि महत्वाची खुशखबर म्हणजे हे 2 महिन्याचे 1500 रुपये येऊन गेलेले आहेत. वाटायला नव्हतं की मार्च नंतर लगेच एप्रिलचा हप्ता मिळेल म्हणून, परंतु एप्रिलचा हप्ता पण देण्यात आला लाडक्या बहिणींना. आणि मी भरपूर व्हिडिओमध्ये बोललो होतो की 2 महिन्याचे हप्ते पेंडिंग आहेत, एप्रिलचा हप्ता पण याच महिन्यात यायला पाहिजे, मे महिन्यातच यायला पाहिजे असं मी बोलत होतो. आणि शेवटी शासनापर्यंत बात गेली आणि शासनाने लगेच एप्रिलचा हप्ता पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकून दिला होता. म्हणजे मार्च महिन्यानंतर लगेच एप्रिलचा 2 दिवसात हप्ता आला होता.
म्हणजे खुशखबर आहे की 2 महिन्याचे हप्ते एकाच महिन्यात म्हणजे मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन गेले. आता हा जो काही मे महिन्याचे 1500 रुपये आहेत हे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतात. ओके, तर अत्यंत महत्वाची माहिती बघितली, लाडक्या बहिणींसाठी फार महत्वाची माहिती होती. काही बहिणींचा हप्ता जरी त्यांना मिळाला नसेल किंवा थांबलेला असेल तर त्यांनी काही चिंता करू नका. जरी हप्ता थांबलेला असेल तर तो मिळेल, 1-2 दिवसात मिळेल. हा, जरी तुम्हाला अपात्रच केलं गेलं असेल तर मग चान्सेस कमी आहेत. 70 लाख बहिणींचा आकडा समोर आलाय अपात्र बहिणींचा, म्हणजे त्यांचा हप्ता बंद करण्यात आलाय. या संपूर्ण गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगणं फार गरजेचं होतं बहिणींनो. जवळपास आता 1 कोटी जवळपास 1,70,00,000 की 80,00,000 पर्यंत संख्या आता लाडक्या बहिणींची उरलेली आहे, पात्र बहिणींची. म्हणजे तेवढ्याच बहिणींना हप्ता मिळत आहे. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात या व्हिडिओमध्ये एवढंच. जी माहिती माझ्याकडे आली होती ती संपूर्ण तुम्हाला सांगितली. आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, मार्च 1500 रुपये आणि एप्रिलचे 1500 रुपये, मार्च आणि एप्रिलचे दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला मिळून गेलेले आहेत. आता मे महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. या मे महिन्यासंदर्भात जशी माझ्याकडे जी अपडेट येईल, ती छोटी असो किंवा मोठी असो, जी माहिती माझ्याकडे येईल तसं मी तुम्हाला रोज व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देईल. ओके, चला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद. या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या.